हिटलर बिटलर नहीं चला तो मोदी मोदी नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अरे इनकलाब जिंदाबाद। मुठभर भांडवल देण्यासाठी या सरकारने या वंचित समूहाकडे असलेले जल जंगल जमीन हे पण वाटून देण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. ठेका बदलला आणि मोठ्या प्रमाणात कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली. मागच्या काही काळापासून हे भारत सरकारमध्ये जे भाजपाचं जे सरकार आलेलं आहे हे लोकांना आणि सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करणार आहे. या संपामध्ये आमच्या पक्षाने निदर्शनं केलेली आहेत आणि जनतेच्या भावना तीव्र आहेत. तर या भावना आमच्या देशाच्या राष्ट्रपतींना तुम्ही पोहोचवा आमच्या निवेदनाच्या मार्फत. हे महसूल प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार म्हणून स्वीकारत आहे आणि ते संबंधित जो आमच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत माननीय राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था करतो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या तहसीलदार कार्यालयामध्ये. आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये कामगारांच्या संदर्भात जो काही निर्णय सरकारने घेतलेला आहे त्या विरोधात आता आपल्याला सगळ्याच ठिकाणी निदर्शनं पाहायला मिळतात. जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत. खरंच सरकार कामगार शेतकरी यांच्या विरोधात काम करतंय का? शेरूजी काय मागण्या आहेत आणि कशासाठी आज तुम्ही या ठिकाणी एकत्रित झालाय? 144 कायदे जे कामगारांनी लढून बनवले होते, रक्त सांडून बनवले होते, ते कायदे या भाजपच्या सरकारने आत्ताच्या घडीला मोडीत काढलेत. पूर्णपणे कायदे ते पातळ केलेत आणि नव्याने 4 कायदे आणतायत लेबर कोर्ट म्हणून. त्या कायद्यामध्ये पूर्णपणे कामगारांच्या विरोधात कायदे आहेत. ते कामगारांवर जर अन्याय झाला, मालकाने कामगारांचं शोषण केलं तर कामगारांना कुठल्याही पद्धतीने संघटित होऊन युनियन करता येणार नाही, आंदोलन करता येणार नाही. आणि त्याच कायद्याच्या विरोधात आज देशभरामध्ये संप पुकारलेला आहे. त्या संपाला 500हून अधिक शेतकरी संघटना असलेली किसान मोर्चाने सुद्धा समर्थन दिलेलं आहे. आम्ही भांडवलदारांच्या विरोधात लढणारा आमचा पक्ष आहे. शेतकरी आणि कामगारांच्या हिताचा विचार करणारा आमचा पक्ष आहे. म्हणून आम्ही लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी जगाला पोचलेला आहे, ज्या कामगारांनी कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या जीवावर उदार होऊन गटारे साफ केली, लोकांची घाण साफ केली आणि लोकांना सुरक्षा देण्याचं काम केलं, त्या कामगारांच्या विरोधात जर अशा पद्धतीने कायदा केंद्र आणि राज्य सरकार, मोदीचं सरकार काढत असेल तर हे कदापिच आम्ही खपून घेणार नाही. आणि म्हणून आज संबंध पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या लाल बावटा पक्षाच्या वतीने निदर्शनाचा कार्यक्रम पुकारलेला आहे आणि वसई तालुक्यामध्ये सुद्धा हा आमचा निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही लोकांनी चालू केलेला आहे. या निदर्शनामध्ये जनसुराज्य पक्ष असेल, मॅकेन्झी डाबरे असतील किंवा काँग्रेसचे असतील, असे बहुतेक संघटना आणि महाविकास आघाडीमधले घटक पक्षांनी या आंदोलनाला सहकार्य केले, सामील झालेले आहेत. मात्र याच्यामध्ये लाल बावट्याचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि आम्ही कामगारांच्या बाजूने खंबीरपणे आहोत. आताच्या घडीला भाजपच्या अनेक युनियन आहेत वसई विरारमध्ये. तुम्ही पाहिलं असेल की 5 वर्षांनी निवडणुका होतात, मात्र कामगार हा परमानंट त्या ठिकाणी काम करत असतो. जेव्हा आता मध्ये ठेका बदलला आणि मोठ्या प्रमाणात कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली. मात्र याच भाजपच्या सरकारने, याच भाजपच्या आमदार, खासदार आणि यांच्या दलालांनी जो काय डबल गेम केला, कामगारांना पाठवलं तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा. कामगारांना खरं म्हणजे ओळखता आलं पाहिजे की कामगारांचं शोषण कोण करते. केंद्रात, राज्यात आणि तालुक्यात, जिल्ह्यात या भाजपची सत्ता आहे, भाजपचं सरकार आहे, बहुमतचं सरकार हे आहे आणि कामगारांचं, शेतकऱ्यांचं, आदिवासींचं, दलितांचं मोठ्या प्रमाणात शोषण या भाजपचं सरकार आत्ताच्या घडीला करतंय. मात्र आम्ही एकच उदाहरण देऊ इच्छितो की ज्यावेळी केंद्र आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपच्या सरकारने 3 काळे कायदे आणले, त्यावेळी शेतकरी 11 महिने दिल्लीत लढला आणि शेवटी भाजपच्या सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले. त्याच संदर्भात आम्हाला मिळालेली शिकवण आहे, आम्हाला लढाईमधून आलेला अनुभव आहे की कामगार लढतील आणि 100% आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदी सरकारला, या फॅसिझम सरकारला, या हुकुमशाही सरकारला आमच्या पुढे नमावं लागेल आणि त्यांना ते कायदे मागे घ्यावे लागतील. नरेंद्र मोदी सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागतील. आज संपूर्ण देशव्यापी आपल्याला आंदोलन पाहायला मिळते. काही ठिकाणी तर कामगार संपावरती गेलेले आहेत. कॉर्पोरेट सेक्टर जो आहे तो खरंच कामगारांच्या विरोधात काम करताना आपल्याला दिसतोय. जिथे 8 तास कामं करायची आहेत तिथे आता 12-12, 13-13 तास कामं करावी लागणार आणि पगार तोच असणार आहे. असं असताना खरंच सरकार या कामगारांची पिळवणूक करते का? माझ्यासोबत यावेळेला जनस्वराज्य पक्षाचे पदाधिकारी आहेत. तुमची काय भूमिका असणार आहे? कारण तुमचा पक्ष देखील एक बऱ्यापैकी कामगारांच्या संदर्भात काम करताना आपण पाहतोय. शेतकरी संघटनेचे तुमचे नेते देखील आहेत. तुमची पुढची काय भूमिका असणार? आम्ही आमच्या ह्या निवेदनात म्हटलेलं आहे की मागच्या काही काळापासून
हे भारत सरकारमध्ये जे भाजपाचं जे सरकार आलेलं आहे हे लोकांना आणि सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करणार आहे. त्याच्यानं शेतकऱ्यांना, त्याच्यानंतर कामगारांना देशोधडीला लावणारे अशा प्रकारचे कायदे जे सामंतशाही आणि जे पैशावाले जी लोक आहेत ह्या लोकांना अजून श्रीमंत करून आणि गोरगरिबाला अजून गरीब करून हे लोकांमध्ये ज्या पूर्वीपासून जे पेशवाई काळामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने काम चालू होतं त्या पद्धतीने गरीब SC ST आणि OBCला हे एकदम अर्थशून्य करून आणि एक प्रकारे ह्यांच्या प्रकारे सगळ्या गोष्टीच्या सगळ्या चाब्या यांच्या ताब्यात घेऊन या लोकांना फक्त नोकर म्हणून फुकट बिनपगारी नोकर म्हणून या लोकांना आम्ही हवं आहोत. यांना देशाच्या संविधानाने ज्या पद्धतीने आम्हाला अधिकार दिले तसंच समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ह्या पद्धतीने यांना आम्हाला वागवायचं नाही. या अशा प्रकारच्या जाचक हे जी लोक आहेत या लोकांचं सरकार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे निवेदनामध्ये जर त्यांनी जसं मागच्या टायमाला जे जाचक शेतकऱ्यांचे कायदे जे होते ते मागे घेतले त्याच पद्धतीने हे चार जे लेबर कोड आणलेले आहेत हे त्यांनी मागे घ्यावं. नाहीतर आम्ही ह्या जसं C2 सारखी जी लालबावटा ह्या मोठ्या प्रमाणात ज्या केंद्रापासून ज्या कामगार संघटना आहेत याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन हे जे जाचक लेबर कोड आहेत हे हाणून पाडू आणि हे मोठ्या प्रमाणात हे आंदोलन उभं करून ह्या भारत सरकारमधले जो भाजप जो आहे ह्याला नेस्तनाबूत करण्याचा आम्ही जाचक कोट आम्ही बंद पाडू. माझ्यासोबत यावेळेला कामगार चळवळीतले नेते देखील आहेत. मेकिनजी जरा इथे कामगार कायदे मोडीत करणारं भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. कायदे मोडीत करणारं केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके काम करो, काम करो, काम करो. कामगार विरोधी मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. एकता जिंदाबाद, जिंदाबाद. मेकिनजी आपण जर पाहिलं तर गेल्या 12 वर्षापासून राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आता अलीकडेच वाढवण बंदर येणार आहेत. वाढवण बंदरात देखील मोठ्या प्रमाणात नोकर वर्ग त्या ठिकाणी लागणार आहे. या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात का? कुठच्या तरी एका ठेकेदाराला फायदा पोहोचवण्यासाठी हे काम केलं जातं का? तुमचं मत काय याविषयी? या देशामधलं जवळजवळ 93% लोक हे असंघटित क्षेत्रात किंवा वंचित क्षेत्रामधले जे कामगार आहेत, जे श्रमिक आहेत, या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी देशाच्या संविधानाने बरेच असे कायदे करून ठेवलेले होते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 जे कामगारांसाठी कायदे होते ते या सरकारने कुठल्याही लोकशाही पद्धतीचा वापर न करता मोडीत काढले आणि 4 श्रम कानून लागू केले, ज्या संदर्भात त्यांनी कामगार संघटना असतील, श्रमिक वर्ग असेल किंवा खासदारांसोबत सुद्धा चर्चा केली नाही. आणि अशा पद्धतीने फक्त आणि फक्त कॉर्पोरेट लॉबीसाठी काम करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. या सरकारने वंचिताचे लढण्याचे अधिकार पण काढून टाकले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनसुरक्षा कायदा आणला ज्यामध्ये तुम्हाला लढण्याचं हत्यारही काढून टाकलं. या सरकारने कामगार कायद्याच्या निमित्ताने या कामगारांना त्यांच्या रोजगारांच्या हक्कापासून, त्यांना त्यांच्या सामाजिक सुरक्षितेपासून, त्यांच्या कामाच्या तासापासून, त्यांचं वेतन वाढवण्यापासून, अगदी संप करण्यापासून, अशा अनेक गोष्टीपासून त्यांना संपवण्याचं षडयंत्र ठेवलेलं आहे. आणि आपण पाहिलेलं आहे मुठभर भांडवलदारांसाठी या सरकारने या वंचित समूहाकडे असलेले जल, जंगल, जमीन हे पण वाटून देण्याचं षडयंत्र रचलेलं. आणि त्याचेच भाग आपण बघतोय की या देशातला आदिवासी असेल, या देशातला दलित असेल, या देशातला OBC असेल, जो श्रमिक आहे, जो गरीब आहे, जो लढतोय, जो संघर्ष करतोय आपल्या रोजच्या जगण्यासाठी, त्यांनाही त्यांची छोडफार असलेले अधिकार या कामगार कायद्याच्या निमित्ताने काढून टाकण्याचं षडयंत्र हे सरकार करत आहे. आणि हे सरकार 100% फक्त भांडवलदारांसाठीच काम करते. या सरकारने दाखवून द्यावं की गरीब श्रमिक वर्गासाठी या सरकारने कुठल्या योजना आणल्या, परंतु कॉर्पोरेट लॉबीसाठी तुम्ही बघा की हजारो योजना, हजारो कर्जमाफी मात्र कॉर्पोरेट लॉबीसाठी करत असतात. आणि आता आपला जो शेतकरी, या देशाचा जो कणा आहे, या देशाला कृषी प्रधान म्हणून म्हटलं जातं, त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा असलेले काही नियम आहेत, कायदे आहेत, ते सुद्धा पायदळी तोडून आपलं सरकार हे अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांच्या नादी लागून या देशातल्या गरिबावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे या देशातला जो श्रमिक वर्ग आहे, या देशातला शेतकरी आहे, या देशातला घाम घालणारा जो वर्ग आहे, तो या सरकारच्या विरोधामध्ये आज पूर्ण देशामध्ये लढतोय. जसं शेतकरी काळे कायदे यांना मागे घ्यावे लागले, तसं या सगळ्या श्रमिकांच्या, या सगळ्या गरिबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन होत आहे ते या सरकारला मागे घ्यावंच लागेल. आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या पालघर जिल्ह्यात बघतो की लाखो संख्येने इकडले मच्छीमार असतील, आदिवासी असतील किंवा मग किनारपट्टीवर राहणारे लोक असतील, ते वाढवण बंदरासंदर्भात, कारण त्यांची भूमिका, त्यांची बाजू ही ऐकून घ्यायचं
म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधकांना पण ऐकून घेतलं पाहिजे. पण आपल्या देशामध्ये खरोखर विरोधांना स्थान दिलं जाते का? विरोध मोडून काढणं, विरोधांना पूर्णतः पायदळी सोडवणं आणि आपल्या मनमानीप्रमाणे आपल्या काही मित्रांसाठी, आपल्या काही भांडवलदार लोकांसाठी जे कायदे केले जातात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. सरकारने हे 4 श्रम कानून जे आणलेले आहेत ते त्वरित रद्द करून 29 श्रम कानून आहेत त्यांचं पुन्हा एकदा लागू करावेत आणि या देशाच्या श्रमिकांना, या देशातल्या घाम घालणाऱ्या लोकांना या संविधान दिलेले अधिकार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा जो आहे, हा लढा हा पूर्ण देशभरामध्ये चालू राहील. करोनाच्या काळात आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आला होता त्यासाठी शेतकरी दिल्लीच्या जंतर मंतरवरती ठाण मांडून बसले होते. अखेरीस कुठेतरी मोदी सरकारला झुकावा लागला आणि तो कायदा मागे घ्यावा लागला. आता हे पाहण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकार नेमकी काय भूमिका घेणार. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.